एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या सांगलीत निदर्शने। एसटी भाडेवाढ विरोधात सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध नोंदवण्यात आलेला आहे। सांगली बस स्थानकासमोर शिवसेना ठाकरे गटाने एसटीच्या भाडेदर वाढीच्या विरोधात आंदोलन केलं आहे आणि यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिवहन विभागाचा निषेध नोंदवण्यात आला आहे। एसटी भाडेवाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करण्याची भूमिका राज्य सरकारने केल्याचा आरोप करत तातडीनं भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। निवडणूक विधानसभेची चालू व्हायच्या आधी हेच राज्य सरकार एसटी महामंडळ कसं फायद्यात आहे आणि राज्य सरकारची धोरणं कशी योग्य पद्धतीनं चाललेली आहे त्याचा ढिंगोरा पिटत होतं। आज निवडणूक झाल्यानंतर 100 दिवसाच्या कालावधीमध्ये जो त्यांनी रोडमॅप दिला होता त्यामध्ये एसटीचा उल्लेख कुठेही नव्हता आणि एसटीची दरवाढ करून सर्वसामान्य माणसाच्या वाहतुकीचं पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद करण्याच्या हेतूनं खाजगीकरण करण्याच्या हेतूनं हे राज्य सरकार त्यांची भूमिका घेत आहे। एसटीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आंदोलन करणारे ऐन दसरा दिवाळीत ह्या लोकांना सर्वसामान्य माणसांना वाहतुकीपासून वंचित ठेवणारे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि देवेंद्र फडणवीस कुठे गेले? गेले 2.5 वर्षे आणि इथून पुढे 5 वर्षे हे राज्य करणार आहेत। आज यांना ह्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचा विसर पडला आहे। आज यांना एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात सामावून घ्या म्हणून जे आंदोलन करणारे होते तेच आज राज्य करते आहेत। मात्र स्वतः दिलेली आश्वासनं सोडायची आणि सर्वसामान्य माणसांच्यावर भाववाढ लादायची ही भूमिका कायमच परिवहन विभागाची आणि ह्या राज्य सरकारची राहिलेली आहे। परिवहन विभागाकडे कधीही लोकांच्यासाठी सर्वसामान्यांसाठी माणसांचं हे प्रवासी वाहतूक साधन आहे म्हणून बघितलं जात नाही। मात्र ही सोन्याची कोंबडी अंडी देणारी कोंबडी कापून खायचा उद्योग परिवहन मंत्रालयानं आणि आत्ताच्या परिवहन मंत्र्यांनी लावलेला आहे। मागच्या राज्य म्हणजे ह्याच घटनाबाह्य राज्य सरकारनं ज्या 1300 बसेस घ्यायच्या ठरवल्या होत्या त्याचं टेंडर रद्द केलं आहे। जे 44 रुपये पर किलोमीटर आणि पर लिटरमधनं भाडं दिलं जात होतं आज ते फक्त 35 रुपये पर किलोमीटरनं भाडं दिलं जाणार आहे। मात्र त्याच्या डिझेलचा खर्च हा राज्य सरकारवर किंबहुना एसटी महामंडळावर आणि एसटीच्या पूर्ण अर्थसंकल्पावर पडणार आहे। आज महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आज अर्ध्या तिकिटामध्ये फिरायला मिळतं किंवा अन्य गावाला जायला मिळतं म्हणून एसटीकडं त्यांचा ओढ वाढलेला आहे। असं असताना ग्राहक वाढलेला असताना आपल्या सांगली जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला तर तासगाव सांगली, इचलकरंजी सांगली, कोल्हापूर सांगली आणि जत सांगली हे फुल फ्लशमध्ये चालणारे रूट एसटीच्या वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष केले जातात। यांची आणि खाजगी वाहतूकवाल्यांची काही दिली बघत आहे का असा आम्हाला संशय आहे। कारण आम्ही सातत्यानं या 2-4 रोडवर एवढी वाहतूक आहे, एवढे विद्यार्थी जातात। जतला तर रोज माझ्या माहितीप्रमाणे 120 वडाप गाड्या फिरत होत्या। जर 10 कस्टमरप्रमाणे धरलं तर 1200 कस्टमर नुसता वडापनं जात होते आणि आमच्या एसटीच्या फक्त 4 फेऱ्या त्यातल्या नॉनस्टॉपच्या 2 आणि सर्व थांबे घेणाऱ्या 2 म्हणजे 52 104 208 वाहतूक आमची एसटी करणार आणि खाजगी वाहतूक ही 1200 ते 1300 लोकांची वाहतूक करणार। हा कुठंतरी ताळमेळ घातला पाहिजे। एसटीत फायदा आणण्याचा असेल तर एसटी ही आपली संस्था आहे आणि तिच्यावर आपण जगतो म्हणून अधिकाऱ्यांनी त्यात व्यवस्थित वागलं पाहिजे। हे करत असतानाच महामंडळानेही भूमिका सकारात्मक ठेवली पाहिजे। मोडक्या तुटक्या बसेस लोकांना देऊन आपण बघितलं आहे परवा आमचे कंडक्टर फकीर शेख आणि ड्रायव्हर यांची शिवशाही पुण्यात पेटली। त्या लोकांनी जीवावर उदार होऊन लोकांना वाचवलं, त्यांचं अभिनंदन करतो। मात्र एसटीच्या लोकांना शासन रस्त्यावर आणायचा कामात आहे त्याचा आज आम्ही निषेध केलेला आहे। महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन शिवसेनेच्या वतीनं चाललेलं आहे। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं सांगलीच्या एसटी स्टँडवर आज चक्काजाम केलेला आहे आणि आमच्या भावना नोंदवलेल्या आहेत। यात जर बदल झाला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन शिवसेनेकडून करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी एसटी महामंडळ, एसटी प्रशासन आणि राज्याचे परिवहन आणि मुख्यमंत्री यांची राहील असा इशारा आज आम्ही शिवसेनेच्या वतीने देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।